मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता पाहायला मिळते। पाणीसाठ्यात या ठिकाणी झपाट्याने घट होत्या। अल्प पाणीसाठ्याची पक्ष्यांनाही झळ बसली आणि पाणी नसल्याने पक्ष्यांचे त्यामुळे हाल होत आहेत। सुखना धरणामध्ये भक्ष्य शोधण्यासाठी पक्ष्यांची मोठी गर्दी झाली आहे, पण या ठिकाणी पाणी आटत चाललंय। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। दत्ता, मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले जे काही मध्यम आणि छोटे तलाव आहेत त्यातलं पाणी सध्या आटत चाललेलं आहे। आपल्या समोर हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सुखना नदीवरती उभारण्यात आलेलं सुखना धरण आहे आणि हे धरण सुद्धा मोठ्या प्रमाणात आटत चाललेलं आहे। अगदी 10 ते 15% इथं पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। मात्र जसं जसं पाणी खाली जात आहे उथळ होतंय आणि या ठिकाणी पाणथळ जमिनी तयार होत आहेत। त्या पाणथळ जमिनींमधलं जे भक्ष्य आहे ते मटकावण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याच परदेशी पक्षी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र आहे। समोर जर आपण बघितलं तर काही चित्रबलाक अर्थात फ्लेमिंगो सारखे सुद्धा दुर्मिळ पक्षी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसऱ्या बाजूला राखी सारंग असेल, चक्रवाक बदक असतील, हे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि या धरणाच्या पाणथळ जमिनीमध्ये भक्ष्य मटकावण्यासाठी ही सगळी पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण मराठवाड्यातल्या इतर छोट्या मोठ्या धरणातलं पाणी आटलेलं आहे, त्यामुळे पक्ष्यांचं एकाच धरणावरती अशा पद्धतीने भक्ष्यासाठी एकवटली जात असल्याचं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळते। त्यामुळे मराठवाड्यातल्या दुष्काळाची जी भीषणता आहे ती आता हळूहळू समोर यायला लागलेली आहे आणि अशा पद्धतीने या दुष्काळाचा सगळ्यात मोठा आणि पहिला फटका या पक्ष्यांना बसत आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर हे दृश्य आपण बघतोय मराठवाड्यामधली आहेत। मराठवाड्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई होते आणि याचमुळे अल्प पाणीसाठ्याची झळ पक्ष्यांनाही बसली आहे।